सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई हे शनिवारी रात्री सोलापुरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता बार असोसिएशनच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित जिल्हास्तरीय विधी परिषदेला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक नागरिक व वकील उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सभागृहाबाहेर अंगणात अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच बाहेर बसलेल्या उपस्थितांसाठी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र या बंदोबस्तादरम्यान काही पोलीस कर्मचारी ड्युटीवर असतानाच झोपले असल्याचे दृश्य सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार अंकम यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस बंदोबस्ताच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत अशा प्रकारची हलगर्जीपणा दिसून येणे गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जर अशा निष्काळजीपणामुळे एखादी अनुचित घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासन दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर काही कारवाई करते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी विजयकुमार अंकम. आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी सोलापूर बार असोसिएशनतर्फे लीगल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब व मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायाधीश मिलिंद जाधव साहेब व कोल्हापूर बेंचचे माननीय जमादार साहेब व इतर मान्यवर लोकांचे भाषण व सत्कार आयोजिले होते. अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या भाषणादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मस्के चक्क झोपले. संरक्षणासाठी आलेले पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी झोपणे कितपत योग्य आहे? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या कार्यक्रमात यांचा संरक्षण करणारे पोलीस अधिकारी जर झोपत असेल तर सामान्य नागरिकांची सुरक्षितता कुठे राहिलेला आहे? अशा अनफिट किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यास सोलापुरात शांतता राहील व गुन्हेगारी कमी होईल.